हाय. आत्ता चेंज करून आम्ही जातो आहे स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करण्यासाठी, कारण सावी आणि हर्षू पोहोचलेले आहे. सावीला प्रचंड घाई झाली होती की कधी जाते आणि स्विमिंग करते, कारण तिचं असं आहे ना की तिला जेवायला नाही दिलं तरी चालेल, पण दिवसभर पाण्यात तिला हवं असतं. आणि खास आम्ही त्यासाठीच तर आलेलो आहे, एन्जॉय करण्यासाठी. आणि माझी इच्छा नसताना मला थोडा कंटाळा येतो प्रत्येक गोष्टीत. माझं असं असतं की जाऊ दे ना जाऊ दे ना, पण मग इथे पण तर घरातच बसून राहणार, मग काय उपयोग एवढ्या लांब आल्याचा. तर एन्जॉय करण्यासाठी आता आम्ही निघालो आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की इथलं जे स्विमिंग पूल आहे ते 11व्या मजल्यावर आहे. आणि हे आगळं वेगळं कॉम्बिनेशन मी घालून जाते आहे स्विमिंग करण्यासाठी. आणि ही पर्स यासाठी की हा मोबाईल आणि कॅमेरा जे आहे ते तिथे पाण्याच्या आत मला नेता येणार नाही, तर मी ते बाहेर ठेवेन आणि मग मी एन्जॉय करेन. त्यासाठी तर चलो तुम्हाला दाखवते मी की कसा आहे तिथला स्विमिंग पूल 11व्या मजल्यावरचा. चलो. हर्षू मला नेण्यासाठी आली, कारण इथे कार्ड लागतं आणि कार्ड तिच्याकडे होतं. कार्ड कसं तुझ्याकडे होतं? कार्ड माझ्याकडेच होतं, कारण मी रूममध्ये होते ना. चलो मी चालते. तर आता आम्ही जातो आहे 11व्या मजल्यावर आणि ही आहे आमची लिफ्ट. अरे चल पोहोचलो. खूप खेळून झालेलं दिसतंय. कोणीच नाही इथे. आत्ताच शिकली आहे ना ती. हा आहे स्विमिंग एरिया, जो 11व्या मजल्यावर आहे. ओपन टू स्काय असल्यामुळे थंडी वाजत होती आणि पाणी भरपूर थंड होतं. पण पाण्यात भिजायचं, थोडंफार स्विम करायचं असं ठरवलं होतं. त्यामुळे आता इथे आलेच आहे, तर पाण्यात उतरले. मग सावी मला म्हणाली की चल आपण बघूया की तू जास्त लांबपर्यंत स्विम करू शकते की मी. मग आमच्या दोघींमध्ये लागली कॉम्पिटिशन. आणि जाऊ तर मी लांबपर्यंत शकत होते, पण मला असं वाटलं की नको तिचा कॉन्फिडन्स आपण लो करावा, म्हणून मग मी जागीच थांबले. त्यानंतर मी हर्षूला आत बोलवलं, जेणेकरून तीही आनंद घेऊ शकेल. मग ती सावीसोबत खेळायला आत आली आणि मी बाहेर. आता बाहेर आलेच होते, थंडी वाजत होती, त्यामुळे पटकन शॉवर घ्यायचं ठरवलं. स्विमिंग पूलला लागूनच इथे टॉवेल आणि इथे तुम्ही शॉवर घेऊ शकता. आत कंडिशनर आणि बॉडी वॉश ठेवलेला आहे. तर आता मी घेते शॉवर. शॉवर घेऊन मी आलेले आहे आणि हर्षू आणि सावी अजूनही पाण्यात आहेत. तर आता जेवायला जायचा प्लॅन आहे, पण सावी अजून काही बाहेर निघत नाहीये. तर आता त्यांचं होईपर्यंत मी इथे वेट करते. खूप वेळ म्हणजे साधारण अर्धा पाऊण तास मी बाहेर आल्यानंतर सावी खेळली. अरे मम्माला येऊ दे ना. हा, तर आता आम्ही जातो आहे रूम मध्ये आणि मग पुढचा प्लॅन काय आहे सावी? आम्ही खाणार आहे, मग टीव्ही बघणार. टीव्हीवर काय बघायचं तुला? झोपणार. मला एक फेरी टेलची प्रिन्सेसची पाहिजे. जा हर्षूला बोलून आण पटकन. जा ना, मी थांबते. मम्मा कुठे आहे? इकडे आहे ना, आपण आलो तिकडे बघ ना. काय झालं डोळ्याला? नाही मम्मी, दुखतोय डोळा. पाण्यात खेळलीस ना? हा बघ, हा डोळा पूर्ण लाल झाला. मी फार काही मेकअप करणार नाहीये हर्षूसारखा. हर्षू फार मेकअप करते. आत्ता आम्ही जातो आहे डिनरसाठी आणि माझ्या लक्षात आलं की मोबाईलची बॅटरी डाऊन आहे. आणि मग माझ्या लक्षात आलं की माझी पॉवर बँक मिळत नाही आहे. तेव्हा आम्ही खाली रिसेप्शनला फोन करून विचारलं, तर ते बोलले की तुम्ही येऊन बघा, तोपर्यंत मी टीमला विचारतो. तर आधी मी पॉवर बँक जाऊन घेते, म्हणजे जेवण करता करता माझा मोबाईल चार्ज होईल आणि शूटही करता येईल. सावी, कसा आहे तुझा कान आता? थोडासा बरा आहे. आल्यापासून सावीचा कान खूप दुखतोय.
स्विमिंग करून आल्यापासून, कारण त्यात पाणी गेलं असेल आणि तिचं टुरटुर सुरू होतं की कान दुखतोय आणि आम्हालाही आता असं झालं की काय करावं. बरंच टॉवेल वगैरे लावून बघितला की कानातलं पाणी निघेल, पण तसं काही झालं नाही. मग थोडासा टिश्यू लावला, जंप केल्या आणि मग थोडंसं तिला आता बरं वाटतंय. काय खाणार आहे सावी? सावीला कधीही आणि कुठेही जेवणासाठी बाहेर नेलं आणि जर तिला विचारलं की काय खाणार आहेस, तर तिचं एक आणि नेहमी ठरलेलं उत्तर असतं मंचुरियन. त्यामुळे आम्ही आज ठरवलं की मंचुरियन तिला द्यायचं नाही, काहीतरी वेगळं ट्राय करू. मंचुरियन सूप, पनीर चिली, मशरूम मसाला, हैदराबादी पनीर आणि सोबत जेवणासाठी तंदुरी कोथिंबीर घेतलं. जेवण करून आम्ही आलेलो आहे रूममध्ये. नाही, पॉवर बँक मिळत नाही आहे मी म्हणत होते, तर मी जेवण करायला गेले. तिथे त्यांचा मला कॉल आला. त्यांनी CCTV कॅमेऱ्यात चेक केलं. त्यांना दिसलं की मी माझी पॉवर बँक माझ्या बॅगमध्ये टाकली आहे आणि मी बॅग पूर्ण चेक केलेली, पण ती सगळ्यात खाली कपड्यांच्या बॉटमला होती, त्यामुळे ती मला दिसली नव्हती. आणि मग आल्या आल्या मी पहिले चेक केलं तर माझी पॉवर बँक मला मिळाली आणि आता लास्ट 5% मोबाईलची बॅटरी आहे. त्यामुळे मी आता पटकन चार्ज करणार मोबाईल आणि ब्लॉग लवकरात लवकर एडिट करायचा आहे, कारण तो पोस्ट करायचा आहे. त्यासाठी मी आता थोडंसं जागरण करून काम पूर्ण करणार. तर असा होता माझा आजचा दिवस. आता मी सरळ झोपणार आहे, जसं सावी झोपली आहे. अरे, सावीला तर रस्त्याने येताना खूपच झोप येत होती. चल लवकर घरी, मला झोप येते. नाही आता आणि सावी काय करते? मोबाईल आहे सावीकडे? नाही, मग काय करत होतीस तू? मॅसेज खेळत होती. हा बेड खूप सॉफ्ट आहे. खोटं बोलतेस तू, मध्ये मोबाईल आहे, मी बघितला. नाहीये. ठीक आहे, चलो बाय, गुड नाईट गाईज. बाय. गुड नाईट. गुड नाईट. आता सावीला टीव्ही बघायचा होता. टीव्हीवर नो सिग्नल येत होता, त्यामुळे तिने फोन करून सांगितलं की चॅनल दिसत नाहीये, म्हणून त्यांनी कोणाला तरी बघायला पाठवलं. तर सावी मॅडमने डू नॉट डिस्टर्बचं बाहेर बोर्ड लावल्यामुळे ते 15 मिनिटापासून बाहेर उभे होते आणि वेट करत. काय झालं सावी? ते मी करत होते की ओपन द डोर, माय पर्सन इज वेटिंग आउट. टीव्ही तर सुरू झाला, पण सावीला टीव्ही बघू दिला नाही, कारण सकाळी लवकर उठायचं होतं. तर असा होता आमचा आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग.